दूर से मार यार। यस राइट यस अटैक अटैक मिस्टर बैक अटैक। बहुत दूर हो गई। मारना है। आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर ब्लॉग बनवलेला आहे। वाघोलीला आलो असताना समजलं की बीजेस बॉक्सिंग क्लबच्या वतीने इथे बॉक्सिंग शिबिर भरलेलं आहे। तर म्हटलं चला आपण सर्व जाऊन या ठिकाणाला ट्रॅव्हल करूयात। जर आपल्याला हा वेगळा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। मेरी कॉम म्हटलं की आपल्याला आठवतो बॉक्सिंगचा खेळ, तिचा तो जबरदस्त पंच, परंतु आपल्याला प्रियंका चोपडा नाही आठवली। तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण वाघोलीतील बीजेस बॉक्सिंग क्लबच्या वतीने भरवले गेलेल्या शिबिराला टावर करणार आहोत। नॅशनल चॅम्पियन बॉक्सिंग ट्रेनर पवन कुमार पाल सर यांच्या अंडर हे शिबिर घेतलं जात आहे। आपल्या समोर हे बॉक्सर आहेत, तर यांचं वॉर्मअप झालेलं आहे आता आणि बॉक्सिंग रिंग मध्ये जाण्यासाठी हे तयार होत आहेत। पूर्वा वॉर्मअप झाला तर रेडी आहे सगळे तुम्ही आता। थोड्या वेळात पाहू यांची बॉक्सिंग रिंग मधली प्रॅक्टिस। बॉक्सिंग हा जगातील सर्वात जुन्या लढाऊ खेळांपैकी एक खेळ आहे। हा खेळ सर्व जगभर खेळला जातो। कुस्तीप्रमाणेच यामध्ये दोन खेळाडू एकमेकांची ताकद, चपळाई, शक्ती प्रदर्शन दाखवत असतात। या खेळाचा थोडक्यात इतिहास सांगायचं म्हटलं तर बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियोद्धा हा प्राचीन काळापासून म्हणजेच 4000 वर्षापासून आफ्रिकामध्ये हा खेळ खेळला जात आहे। आताच्या काळात अमेरिका, युरोप, भारतासह सर्व देशात हा खेळ लोकप्रिय आणि आवडता खेळ झालेला आहे। आपल्यासोबत सुदर्शन आहे। सुदर्शनची बाची पूर्वा यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला आतापर्यंत 4 मेडल मिळवलेले, त्यामुळे सुदर्शनला बॉक्सिंग या खेळाविषयी थोडीफार माहिती आहे। तर सुदर्शन पोशाख काय असेल त्यांचा ड्रेस हा ठरलेला असतो, रेड कॉर्नर आणि ब्ल्यू कॉर्नर, आणि त्याप्रमाणे हेड गार्ड, टीथ गार्ड, हँड ग्लोव्ज व रिंग शूज अशा प्रमाणे यांचा पोशाख ठरलेला असतो व तो जो ऑर्गनाईज करतात त्यांच्याकडून तो दिला जातो आणि तोच घालावा लागतो। बॉक्सिंग खेळ हा समान वजन तसेच समान वयोगटात खेळला जातो। या खेळात 3 डाव असतात। प्रत्येक डाव हा 3 मिनिटाचा असतो। जो खेळाडू दुसऱ्या खेळाडूला स्पर्धेत जास्त पंच मारेल त्याला डावा शेवटी गुण दिले जातात। या स्पर्धेत एखाद्या खेळाडूकडून चुका झाल्या तर त्याला या स्पर्धेतून बाहेर सुद्धा काढले जाते। बॉक्सरला डोक्यावर किंवा शरीराच्या वरच्या भागावर पंच मारावे लागतात। त्यांना कमरेच्या खाली पंच मारण्याची परवानगी नसते। या खेळांमध्ये पुरुषांसाठी 3 मिनिटाच्या 3 फेऱ्या आणि महिलांसाठी 2 मिनिटाच्या 4 फेऱ्या असतात। आपल्यासोबत आहेत योगेश साधू, ते या बॉक्सिंगचे प्लेग्राऊंड आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतील। बॉक्सिंगच्या ग्राउंड म्हणतात रिंग म्हणलं जातं। त्या रिंगची साईज 16 बाय 16 फूट ते 24 बाय 24 फूट, डिपेंड्स ती कोणत्या ग्रेडला खेळली जाते त्यावर असं। साधारण आपल्या स्टेट किंवा जिल्हा लेवलवरती या रिंगची साईज 16 बाय 16 फूटची असते। त्यात 4 कॉर्नर म्हणजे 4 कोपरे म्हणतात, त्याला कॉर्नर म्हणलं जातं। त्यातले 2 व्हाईट कलरचे असतात म्हणजे पांढऱ्या रंगाचे असतात आणि उरलेले 2 एक ब्ल्यू आणि एक रेड कलरचा असतो, ज्यात ते दोन्ही प्लेयर माउंट होतात। बहुत दूर हो गई। इंटरनॅशनल बॉक्सिंग कोच शिवकुमार पाल सर, तर त्यांच्याकडनं आपण बॉक्सिंग विषयी थोडक्यात माहिती घेऊया। बॉक्सिंग एक बहुत ही पुराना खेल है। एक भी मुक्का लगना नहीं चाहिए, अपर बॉडी मूव करना, सिर्फ अपर बॉडी मूव, पैर खाली में थोड़ा स्ट्रेचिंग कर और राइट पेट में मार, ऊपर लेफ्ट मार, ये ऊपर। तो ये एक ओलंपिक स्पोर्ट्स है और इसके बहुत फायदे हैं। एक तो फिटनेस, कॉन्फिडेंस बहुत बढ़ता है, फिटनेस लेवल बहुत बढ़ता है। दूसरा, बॉक्सिंग करियर बनाने के लिए काफ़ी अच्छा स्पोर्ट है। जो अच्छे बॉक्सर्स हैं
उनको जॉब के लिए नहीं सोचना पड़ता, इसलिए करियर बनाने के लिए बॉक्सिंग एक बहुत बढ़िया खेल है। साथ ही समाज के लिए, अपने परिवार के लिए, अपने देश के लिए एक हीरो होता है। राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, लेफ्ट ही नहीं निकलता है यार। राइट लेफ्ट, हाँ गुड, राइट लेफ्ट, पकड़ ले अभी, पकड़। और बड़ी खुशी है कि हाँ जो लोकल लोनीकंद और बाघोली जो ग्राम समाजें हैं वो बॉक्सिंग के लिए बहुत कुछ कर रही हैं। आने वाले भविष्य में बॉक्सिंग यहाँ से काफ़ी अच्छे बॉक्सर्स निकलने की और अच्छे बॉक्सर्स निकलने को उम्मीद है। धन्यवाद। बेटे पंच मार, क्यों जंप मार गया आप? पंच मार रहा उस समय तुमने, उसके राइट बाद तेरा राइट होना चाहिए, राइट। बीजेस बॉक्सिंग क्लबमध्ये या शिबिरात काही आपल्याला बॉक्सर चॅम्पियन्स भेटलेले आहेत, तर त्यांच्याशी थोडी आपण माहिती घेऊया। चॅम्पियन, तुझं नाव सांग। माझं नाव आर्या संतोष कोणके। मला स्टेटला गोल्ड आहे आणि एक स्टेटला सिल्वर आहे आणि बाकीच्या मॅचेसमध्ये मला 8 गोल्ड आणि 2 सिल्वर आहे। नेक्स्ट नाव सांगायचे। माझं नाव पूर्वा योगेश सत्ता आहे। माझ्याकडे 4 गोल्ड आहे, 2 डिस्ट्रिक्ट लेवलचे आणि 2 वन डे टुर्नामेंटचे। माझं नाव आर्या शिवाजी सातव आहे। माझ्याकडे 8 गोल्ड आहेत आणि 9 सिल्वर आहेत, 1 सिल्वर आहे। ठीक आहे। माझं नाव चैतन्य मोनेरुंडे। माझ्याकडे 2 गोल्ड आहेत, 1 सिल्वर आणि 1 ब्राउनचं। बरं, तुम्हाला आपल्या भारतातील काही टॉप बॉक्सरची नावं सांगता येतील का? सांगा बरं नाव। निखत जरीन, मनीष कौशिक, आमिर खान, देविका कोरपडे, मेरी कॉम, विजेंद्र सिंग। तर तुम्ही आता भारतातील काही टॉप बॉक्सरची नावं सांगितली, तुम्ही अशीच प्रॅक्टिस चालू ठेवून लवकरच त्या आधी तुमचं नाव पण आलं पाहिजे। आपल्या युट्यूब चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर। येस, त्यासोबतच चांगली प्रॅक्टिस करा आणि लवकरच भारतातील टॉप बॉक्सरमध्ये तुमची नाव ऍड झाली पाहिजे। आणि तुम्हाला नेक्स्ट फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आपल्यासोबत आहे छोटासा बॉक्सर चॅम्पियन। चॅम्पियन, तुला कुठला बॉक्सर आवडतो? आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलर। खेळा, हसा, मजेत मजेत।